Hello and welcome back friends. Here is the video about introduction to bookkeeping and accountancy, which is topic number first of 11th standard. For 11th standard, topic number first, introduction to bookkeeping and accountancy. Introduction to bookkeeping and accountancy. But before that friends, if you are not subscribed this channel yet, please subscribe now for quick notification of uploading videos. Also like and share it to your friends. Let's move towards our topic, introduction to bookkeeping and accountancy. Friends, business. What is business? Any economic activity is the business. म्हणजेच मित्रांनो, कोणती आर्थिक कृती जी आपण करतो ज्याच्यामध्ये आर्थिक लाभ असतो किंवा नफा कमवण्याचा हेतू असतो त्याला आपण व्यवसाय असं म्हणतो. इट इन्व्हॉल्व्स परचेस ऑफ गुड्स, प्रोडक्शन ऑफ गुड्स, सेलिंग ऑफ गुड्स, पेमेंट, रिसिप्ट्स एटसेट्रा. इट मीन्स देर आर न्यूमरस ट्रान्झॅक्शन्स इन आवर बिझनेस and our human memory is not capable to remember all such business transaction. बिझनेसमध्ये मित्रांनो अनेक व्यावसायिक कृती आणि व्यवहार आपण करत असतो. त्या खूप असतात, असंख्य असतात आणि आपली एवढी मेमरी नाही की एवढं सगळं आपण लक्षात ठेवू शकतो. हे लक्षात ठेवणं फार कठीण असतं. मग काय करायचं? यू हॅव टू रेकॉर्ड समवेअर. हे तुम्हाला कुठेतरी रेकॉर्ड करायला लागणार आहे. जसं तुम्ही विद्यार्थी असताना, शिकत असताना, एखादं लेक्चर ऐकत असताना टॉपिकच्या नोट्स काढता किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट डाऊन करून घेता तुमच्या नोट्समध्ये, वहीमध्ये, कारण सगळंच लेक्चर आपल्या लक्षात राहत नाही. तसं लिहून ठेवणं म्हणजेच रेकॉर्ड करणं किंवा ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणं म्हणजेच बुक किपिंग असं आपण त्याला म्हणू शकतो. Bookkeeping is related with the recording of business transactions. Recording business transaction. Friends, some references can be traced from the book Arthashastra, which is wrote by the Chandragupta Maurya's regimen minister Kautilya. Afterwards, it was called as Deshinama. मित्रांनो, हे संदर्भ, रेकॉर्डिंगचे संदर्भ जे आहेत ते अर्थशास्त्र नावाचं जे पुस्तक कौटिल्य यांनी, जो चंद्रगुप्त मौर्य यांचा मंत्री होता, त्याने लिहिलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला हे संदर्भ दिसतात, रेकॉर्डिंग ऑफ बुककीपिंग, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स. आणि त्यानंतर आपण काय म्हणायला लागलो? देशीनामा असं म्हणत होतो. इन 12th century ऑल्सो देर आर सम डेबिट क्रेडिट रेकॉर्ड्स आर टू फाउंड. तिथे आपण बघितलं तर 12th centuryला सुद्धा काही रेकॉर्ड्स या ठिकाणी डेबिट क्रेडिटच्या आपल्याला मिळालेल्या आहेत. नाव इन मॉडर्न बिझनेस इट्स नाव इनविटेबल टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन्स ऑर मेंटेन युअर अकाउंटिंग बुक्स. कंपल्सरी झाले मित्रांनो. हे आता आपल्याला हे मॉडर्न बिझनेस आपला एवढा एक्सपांड झाला, एवढं वास्ट झालेलं आहे की आपल्याला हे अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स जी लाखो करोड असतात, न्यूमरस असतात, ते रेकॉर्ड करणं अपरिहार्य आहे, इनविटेबल झालेलं आहे आपल्याला. आणि म्हणून आपल्याला बुक किपिंग करणं अपेक्षित आहे आणि अकाउंटन्सी काय ते बघायला गरजेचं आहे. सो जस्ट ट्राईंग फर्स्ट टू अंडरस्टँड व्हॉट इज द बुक किपिंग. बुक किपिंग, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बुक किपिंग? फ्रेंड्स, हियर आर सम definitions for you. What is the meaning of bookkeeping? Here it is. Bookkeeping means recording of the business transaction in the books of accounts in systematic way. Bookkeeping, recording business transaction in the systematic way in a separate set of books. Recording करणं त्याला आपण bookkeeping असं म्हणणार आहोत. There are some definitions of experts. Richard E. Stallman, he said, the art of analyzing and recording business transactions, reporting results of business operations through periodic statements and interpreting such results for purpose of effective control of future operations. ही त्यांनी या ठिकाणी डेफिनेशन केलेली आहे. ॲनलाइज करणं, रेकॉर्ड्स करणं ट्रान्झॅक्शन्स, रिपोर्टिंग फॉर रिझल्ट्स फॉर पिरियडिक स्टेटमेंट्स, इंटरप्रिट करणं म्हणजेच काय करणं, अर्थात बुक किपिंग करणं असं ह्या रिचर्डचं म्हणणं आहे. J.R. बॅटली बॉय ही ऑल्सो सेड, बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. पुन्हा एकदा, रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग, डिलिंग मीन्स ट्रान्झॅक्शन, जे व्यवहार आपण करतो ते रेकॉर्ड करण्याची जी पद्धत आहे किंवा ती एक कला आहे त्याला काय म्हणणार आपण? बुक किपिंग. इट इज अन आर्ट, ही कला आहे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची इन अ सेपरेट सेट ऑफ बुक्स, पुस्तकामध्ये म्हणजेच
जर्नल असतील, लेजर असतील, अशी व्हेरियस बुक्स आहेत पुढे, त्याच्यामध्ये आपण हे नोट डाऊन करणार आहोत. G.R. Batley. इथे Nutcott also said, bookkeeping is an art of recording in the books of accounts the monetary aspects of commercial or financial transactions. Cott काय म्हणतोय? Recording transactions, monetary aspects. As you know, I said before, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज, आर्थिक ॲक्टिव्हिटी आपण बिझनेसमध्ये करत असतो, त्याच्यामुळे पैशाचं मोल देऊन जे काय आपण ॲस्पेक्ट्स करतो, जे काय व्यावसायिक आहे ते रेकॉर्ड करण्याची कला म्हणजेच काय? अर्थातच बुककीपिंग आहे. आर.एन. कार्टर ऑल्सो सेड, बुककीपिंग इज द सायन्स, शास्त्र आहे, अँड ऑल्सो आर्ट, ते आर्ट आहे, ऑफ करेक्टिंग रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट्स द ट्रान्सफर ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. असं कार्टर यांची डेफिनेशन या ठिकाणी आहेत. अशा प्रकारच्या व्हेरियस डेफिनेशन्स या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. व्हॉट आर द फीचर्स ऑफ बुककीपिंग? बुककीपिंगचे फीचर्स काय, वैशिष्ट्य काय? रेकॉर्डिंग ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. मित्रांनो, बुककीपिंग ही एक मेथड आहे ज्याच्यामध्ये डेली रेकॉर्ड्स केले जातात, डे टू डे रेकॉर्ड केले जातात. हे त्याचं मूळ वैशिष्ट्य आहे. प्रत्येक दिवशी क्रोनॉलॉजिकल मेथडने आपण हे रेकॉर्ड करणार आहोत. सेकंड, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये पैशाचा उल्लेख आहे, आर्थिक घटक आहेत, अशीच ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी रेकॉर्ड केली जातात. अदर स्टेटमेंट्स, अदर कोणती ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी रेकॉर्ड, अर्थात ट्रान्झॅक्शन्स मीन्स व्यवहार आहे आणि व्यवहार हा आर्थिकच असतो, त्याच्यामुळे अर्थातच फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आपण या ठिकाणी रेकॉर्ड करत असतो. थर्ड, इट्स फॉर स्पेसिफिक पिरियड. विशिष्ट असा कालावधी असतो, ह्या कालावधीसाठी आपण रेकॉर्ड्स करत असतो. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. भविष्यातल्या रेफरन्सेससाठी आपण हे रेकॉर्ड्स करतो. आता स्पेसिफिक पिरियड कोणता असतो? तर वर्षाचा. आपलं आर्थिक वर्ष मीन्स फायनान्शियल इयर जे काय आहे त्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड करतो आणि ते फ्युचर रेफरन्ससाठी, रिपोर्टिंगसाठी त्याचा वापर करत असतो. म्हणून स्पेसिफिक पिरियड दॅट इज 1 इयर. फायनान्शियल इयर in India normally it's 1st April to 31st March. Next, it's based on the rules and regulations. Bookkeeping, it is an art, also it is an science. ही सायन्स सुद्धा आहे, शास्त्र आहे. Therefore it's follow rules and regulations. तिथे रूल्स आहेत, आपल्या अकाउंटसाठी असणारे रूल्स आहेत, ते आपण नंतर शिकणार आहोत. डेबिट अँड क्रेडिट रूल्स, तिथे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत, फॉर्म्स आहेत, नॉर्म्स आहेत, या सगळ्यांचा आधार घेऊन रेकॉर्ड्स ट्रान्झॅक्शन्स करतो आपण आपल्या बुक्समध्ये. इट इज अन आर्ट, आपण बरोबर इट इज अन आर्ट, ही कला आहे. हाऊ टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन इन सायंटिफिक मेथड. सायंटिफिकली आपण कसं रेकॉर्ड करायचं ते या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ही झाली फीचर्स ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुककीपिंग? मेन उद्देश काय असतो बुककीपिंगचा, काय नेमकं करायचं असतं? टू कीप कम्प्लीट रेकॉर्ड्स. मेन ऑब्जेक्ट टू कीप अ कम्प्लीट रेकॉर्ड. हे आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे की आपण जे रेकॉर्ड करतो ते कंप्लीट असायला पाहिजे, ॲक्युरेट असायला पाहिजे. आणि ते ह्या ठिकाणी कुठे सापडणार आपल्याला? जर बुककीपिंग आपण जर करत असू तर आपल्याला ते सिस्टमॅटिक मॅनरने, लॉजिकल मॅनरने, ऑर्डरली आपल्याला त्या ठिकाणी काय करता? रेकॉर्ड करता येतं. तर मेन ऑब्जेक्ट बुककीपिंगचा काय आहे? टू कीप कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन अ सिस्टमॅटिक, ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर. हे मेन ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी असणार आहे. सेकंड वन, डेट वाईज अँड अकाउंट वाईज ट्रान्झॅक्शन हॅज बीन रेकॉर्डेड in the books of accounts. All the business transactions are to be recorded date wise and account wise. हे आपला मेन ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतो. अजून काय सांगता येईल बघा आपल्याला? इट इज अन परमनंट रेकॉर्ड. बुककीपिंग सर्व्स अ परमनंट रेकॉर्ड्स, म्हणजे कधीही आपण ते फ्युचर रेफरन्ससाठी त्या ठिकाणी काढू शकतो, म्हणून परमनंट रेकॉर्ड आहे. Of the monetary transactions of an enterprise of business, and it can be produced as an evidence whenever and wherever it's required. म्हणजे हे परमनंट रेकॉर्ड आहे, हे मेंटेन करतो बुककीपिंगमुळे. आणि ते सर्व्स काय करतो आपल्याला की भविष्यामध्ये एखादी डिस्प्यूट झाली, एखाद्या ठिकाणी कोर्टमध्ये जायला लागलं तर आपल्याला एव्हिडन्स म्हणून, त्याचा पुरावा म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो, म्हणून परमनंट रेकॉर्डसाठी आपण हे करतो. टू नो द फायनल रिझल्ट ऑफ अवर बिझनेस. फायनल रिझल्ट्स दॅट इज प्रॉफिट ऑर लॉस.
बिझनेस का करतो आपण? टू मॅक्झिमाइज प्रॉफिट. प्रॉफिट कमवण्याचा आपला हेतू असतो. तर प्रॉफिट कमवलं का लॉस झालं ते शोधण्यासाठी, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर, ते शोधण्यासाठी बुक किपिंग आपण करत असतो. व्हॉट इज द फायनान्शियल पोझिशन ऑफ अवर बिझनेस? आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे? टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटी ऑफ द एंटरप्राइज. म्हणजे बिझनेसची आपली ॲसेट्स काय आहेत, लायबिलिटीज काय आहेत आणि एकंदरीत फायनान्शियल पोझिशन आपली काय आहे, त्यासाठी आपण अर्थातच बुक किपिंग करत असतो. टू नो व्हॉट द बिझनेस ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर्स ओ टू हिम. म्हणजे बिझनेसने दुसऱ्यांना काय द्यायचं आहे किंवा दुसऱ्याकडनं काय आपलं येणं आहे, उधारी देणं आणि घेणं ह्याची इन्फॉर्मेशन बुक किपिंग आपल्याला देण्यासाठी उपयोग होतो. टू नो व्हॉट इज द बिझनेस ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर्स ओज टू हिम, या ठिकाणी करता येऊ शकतो. टू कम्पेअर अवर प्रोग्रेस फॉर करंट इयर टू प्रिवियस इयर. इथे आपल्याला बिझनेसमध्ये काय प्रोग्रेस झाला आहे तो आपण कम्पेअर करू शकतो. आता करंट इयर चालू आहे त्याला प्रिवियस इयरने आपण कम्पेअर करतो आणि अर्थातच त्यानुसार पुढचा डिसिजन घेत असतो. या अर्थात हे आपले आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक किपिंग. देअर आफ्टर इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. महत्त्व काय याचं बुक किपिंगचं? रेकॉर्ड्स ॲज आय सेड बिफोर, it is not possible for anyone to remember all transactions. There are numerous transactions in business throughout the year. आपण पूर्ण वर्षभरामध्ये किंवा बिझनेस आपला रन असेपर्यंत एवढी ट्रान्झॅक्शन्स होतात, ती न्यूमरस असतात. वी कॅनॉट बी रेकॉर्डेड. अवर ह्युमन मेमरी इज नॉट केपेबल टू रिमेंबर ऑल सच बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. सो बुक किपिंग रिव्हील्स अस द बिझनेसमन फ्रॉम रिमेंबरिंग द पास्ट बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे अर्थात ही रेकॉर्ड्स आपल्याला काय करून देतात? जे काय जुनं झालं आहे ते आठवण करून देण्याचं काम करतात. म्हणून परमनंट रेकॉर्ड्स आपल्याकडे असतं. ऑल ट्रान्झॅक्शन्स परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट्स आर टू बी मेंटेन. हे मेंटेन केलं असल्यामुळे परमनंट रेकॉर्ड्स या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि म्हणून बुक किपिंग करायला गरजेचं आहे. फिनान्शियल पोझिशन, सेकंड वन. इट इज युजफुल टू गेट द फिनान्शियल इन्फॉर्मेशन ऑफ अवर बिझनेस. फिनान्शियल इन्फॉर्मेशन घेण्यासाठीचा उपयोग होतो. रिलेटेड टू द प्रॉफिट, लॉस, ॲसेट, लायबिलिटीज, कॅपिटल, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट एटसेट्रा गिवन एनी टाईम. ती कोणत्याही वेळेत आपल्याला फायनान्शियल इन्फॉर्मेशन देत असतात. डिसिजन मेकिंग. बुक किपिंग प्रोव्हाइड्स फिनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेस फॉर डिसिजन मेकिंग. बुक किपिंग records required financial information is made available to top level management. आपले जे टॉप लेवल मॅनेजमेंट आहे ती लोअर लेवल मॅनेजमेंटला काय करू शकते? डिसिजन मेकिंगसाठी याचा उपयोग होतो. टू टेक डिसिजन ऑन व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ द बिझनेस फॉर डिसिजन मेकिंग. कंट्रोलिंग. बिझनेस कन्सिस्ट व्हेरियस फिनान्शियल ॲक्टिव्हिटीज सच ॲज बाईंग, प्रोडक्शन, मार्केटिंग, फायनान्सिंग, सेलिंग, डेव्हलपमेंट, अकाउंटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, ॲडव्हर्टायझिंग एटसेट्रा. देर नीड टू प्रॉपर कोऑर्डिनेशन अमंग ऑल दीज ॲक्टिव्हिटीज फॉर एफिशियंट परफॉर्मन्स. आपल्याकडे ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या कंट्रोल करण्याचं काम आपल्याला ह्या ठिकाणी करायला लागणार आहेत. ते आपले जे एक्झिक्युटिव्ज आहेत ते कंट्रोल करण्याचं काम करतात, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणण्याचं काम करतात. आणि हे कशामुळे शक्य होतं? अर्थातच बुक किपिंग जर आपण केलं असेल तर टू कंट्रोल द बिझनेस आपल्याला करता येऊ शकतो. एव्हिडन्स. बिझनेस नीड्स फिनान्शियल एव्हिडन्स टू बी प्रोड्यूस्ड इन अ कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट. जर एखादी काही अडचण झाली, एखादा प्रॉब्लेम आला तर आपल्या अर्थातच कोर्टामध्ये आपल्याकडे हे रेकॉर्ड्स आपण काय करू शकतो? प्रोड्यूस करू शकतो, त्या ठिकाणी प्रेझेंट करू शकतो. बिकॉज एव्हरी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज सपोर्टेड बाय रिलेव्हंट डॉक्युमेंट्स. या प्रत्येकाला रिलेव्हंट डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी असते. दीज डॉक्युमेंट्स आर कॉल्ड सोर्स डॉक्युमेंट्स. सोर्स डॉक्युमेंट्स असतात लाईक व्हाउचर्स, cash memo, credit memo, bills, etc. These source documents of the books of accounts are accepted by the court of law as a evidence. हे एव्हिडन्स म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं, प्रूफ म्हणून वापरलं जातं टू सेटल द डिस्प्यूट्स ऑर क्लेम्स. सो एव्हिडन्स. टॅक्स लायबिलिटी. बुक किपिंग युजफुल टू फाइंड आउट टॅक्स लायबिलिटी. एक्झाम्पल इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, GST, etc.
टॅक्स लायबिलिटी आपल्या बिझनेसचं नेमकं टॅक्स काय असणार आहे ते आपल्याला ह्या रेकॉर्ड्समुळे शोधता येतं आणि तशा प्रकारे आपल्याला प्रेझेंट करता येतं टॅक्स लायबिलिटी. ठीक आहे. दीज आर ऑल इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. युटिलिटी ऑफ बुक किपिंग युजफुल आहे. कोणाकोणाला युजफुल आहेत? ओनर मीन्स बिझनेसमन. द बिझनेसमन कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉसेस, ॲसेट, लायबिलिटीज ऑफ ॲन एंटरप्राइजेस ॲट एनी टाईम. म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन एनी टाईम आपल्याला बिझनेसमनला अवेलेबल होतात. कशामुळे? बुक किपिंगमुळे हे आपल्याला शक्य होतं. मॅनेजमेंट कमिटी आपल्याकडे जे काय व्यवस्थापक मंडळ आहे त्याच्यासाठी सुद्धा हाऊ टू प्लॅन, हाऊ टू टेक डिसिजन, हाऊ टू कंट्रोल ओव्हरऑल द बिझनेस ॲक्टिव्हिटीज, बुक किपिंग इज युजफुल फॉर देम. म्हणजे इथे मॅनेजमेंटसाठी उपयोग होतो. इन्व्हेस्टर कॅन टेक डिसिजन, प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. जे काही इन्व्हेस्टर आपल्याकडे आहेत, बिफोर इन्व्हेस्टिंग द फंड्स द इन्व्हेस्टर यूज द बुक किपिंग डाटा अँड इन्फॉर्मेशन टू इंटरप्रेट अँड ॲनालाइज द फायनान्शियल पोझिशन अँड रिझल्ट ऑफ द बिझनेस ऑपरेशन. म्हणजे या ठिकाणी इन्व्हेस्टर काय करतात, तुमची फायनान्शियल पोझिशन काय आहे बिझनेसची ती शोधतात आणि मग डिसाईड करतात इन्व्हेस्ट करायचं का नाही करायचं. इन्व्हेस्टरसाठी युजफुल आहे बुक किपिंगचा डाटा किंवा इन्फॉर्मेशन. गव्हर्मेंट फॉर टॅक्स लायबिलिटी, गव्हर्मेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्सेस ड्यू टू व्हेरियस सोर्सेस. आपल्याकडे बुक किपिंगमध्ये आपण केलेलं असल्यामुळे रिझल्ट आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे गव्हर्मेंटलासुद्धा इझिली होतं की टॅक्स काय त्या ठिकाणी आपण व्हेरियस सोर्समधनं घ्यायचा आहे तो गव्हर्मेंटलासुद्धा. लेंडर्स, अ पर्सन हू लेंड्स द मनी टू द बिझनेस इज कॉल्ड लेंडर्स. मनी लेंडर्स कॅन फाइंड फिनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइज दॅट इज बिझनेस फॉर डिसिजन टू लेंड द मनी ऑर नॉट. म्हणजेच ह्या बिझनेसला पैसे आपण पुरवठा करायचा का नाही, द्यायचा का नाही, ह्या संदर्भात तो डिसिजन घेऊ शकतो लेंडर्स. आणि म्हणून बुक किपिंगचा डाटा किंवा इन्फॉर्मेशन जे आहे त्याचा वापर त्या ठिकाणी त्याला करता येतो. अँड फॉर डेव्हलपमेंट पर्पज बिझनेसमेन एंटरप्राइजेस कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगच्या माध्यमातून ह्या बुक किपिंगच्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट करायचं, एक्सपान्शन करायचं का कन्स्ट्रक्शन करायचं हे सगळं अर्थातच आपल्याला बुक किपिंगमुळे करता येऊ शकतो. सो इट्स अबाउट बुक किपिंग. बुक किपिंगबद्दल आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो आणि इंट्रोड्यूस केलं व्हॉट इज बुक किपिंग. ठीक आहे. थँक्यू.